Powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप, असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी, कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं, स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र विजन 2030 या कार्यक्रमाच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं एक व्यक्तिमत्व आता माझ्यासोबत आहे जे गेल्या जवळजवळ 5 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. धुळे आणि जळगावसारख्या क्षेत्रामधून ज्यांनी जवळजवळ 4 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले आणि त्या ठिकाणी त्यांना समाजकारण राजकारण करण्याची संधी मिळाली. मी तुम्ही बरोबर ओळखलं असेल, मी नाव घेतोय विजय नवल पाटील सरांचं. आपण त्यांचं जोरदार स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मी जसं आत्ता म्हटलं की गेली 5 दशकं तुम्ही राजकारणामध्ये आहात, समाजकारणामध्ये आहात. जळगाव असेल, धुळे असेल या मतदारसंघांमध्ये तुम्ही काम केलं आहे. 4 वेळेला मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुम्हाला निवडून दिलं आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तुम्ही जेव्हा सुरुवात केलात त्यावेळचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये काय फरक वाटतो आणि काय बदललेलं वाटतं? आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शेती ही जास्त उत्पादन देणारी होती. पाणी जरी कमी असलं तरीसुद्धा शेतीमधलं उत्पन्न, जळगावची केळीचं उत्पन्न असेल किंवा सांगलीच्या ऊसाचं उत्पन्न असेल, सांगलीला 60 टन एकरी ऊस उत्पादन होत होतं, आता ते 40 टन व्हायला लागलं. कारण सगळ्या शेतीची पोत एका बाजूला बिघडली, शेतीतलं उत्पादन ओव्हरऑल कमी झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आता महाराष्ट्रातली लोकसंख्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाहेरचे येणारे लोक महाराष्ट्रामध्ये चांगली कमाई होते म्हणून ते सुद्धा वाढवत आहेत, बांगलादेशी वाढवत आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठा फरक पडलेला आहे आणि महाराष्ट्रावर बोजा वाढलेला आहे, आर्थिक बोजा, लोकांचा बोजा, अशी गोष्ट मला दिसते. व्हिजन 2030 म्हणजे आजचा जो आपला कार्यक्रम आहे 2030, पुढच्या 6 वर्षातला जो महाराष्ट्र आहे त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. काय वाटतं की आपल्या अनुभवानं पुढच्या 6 वर्षामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय असेल आणि काय असायला हवी? खरं तर मी मगाशी इथं उल्लेख केला की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा प्रांत आहे आणि म्हणून आपण 2 आपत्त्या असावीत याच्याकरता इथल्या मंत्र्यांनी दिल्लीला प्रस्ताव पाठवला होता जो राष्ट्रपतींनी मान्य केला नाही. पण लोकसंख्येचं नियंत्रण महाराष्ट्राचे संबंध देशाला गरजेचं आहे आणि महाराष्ट्राला विशेषतः आता जे इरिगेशनच्या बाबतीमधला, पोटेन्शियलच्या बाबतीतला जो विषय आहे, तर आपण एक्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात करू शकतो. भाजीपाला एक्सपोर्ट करू शकतो, दुसऱ्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याच्यातनं आपलं उत्पन्न वाढू शकतो एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जे काही देणगी सगळं हिंदुस्थानाला आहे सूर्यप्रकाशाची, त्याचा उपयोगसुद्धा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे. सूर्यप्रकाशावरनं सोलर पॉवर आपली वाढली पाहिजे, त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये डोंगरदऱ्यांच्या याच्यात जे धरणं आहेत त्याच्यातसुद्धा एक स्पेशल प्रकारची वीज निर्माण होते. दिवसा वीज निर्मिती करायची आणि रात्री म्हणजे वरून पाणी सोडून आणि खाली जे पाणी साचतं ते रात्री पुन्हा त्या धरणात टाकायचं. अशा पद्धतीने ते सुद्धा आपल्याला जास्ती मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येईल. समुद्राच्या लहरींवर उत्पादन करता येईल, धरणांच्या याच्यावर हायडल उत्पादन करता येईल. आणि जेवढं जर उत्पन्न आपण वाढवलं महाराष्ट्राचं तर आपल्याला फॉरेन एक्सचेंजसुद्धा भेटू शकते. कारण मी त्याचा थोडासा पुढचा भाग सांगतो की आपल्या देशाला इतर ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आणि बाकीचे जे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या एक्सपोर्टने जो पैसा मिळेल तसाच पैसा सोलर एनर्जी जनरेशनमध्ये किंवा रिन्युएबल एनर्जी जनरेशन करून ती स्टोअर करून मोठ्या मोठ्या जहाजांना डिझेलच्या ऐवजी त्या बॅटऱ्या लावल्या तर त्या जहाजं चालवण्यामध्ये आणि एका देशातून दुसऱ्या देशाला माल नेण्याच्या जहाजावर त्याचा उपयोग होईल. म्हणजे ती जी बॅटरीची आपल्याला पॉवरची रक्कम मिळेल, दॅट विल बी एक्सपोर्ट अर्निंग. सो महाराष्ट्र विल बी कॉन्ट्रीब्युटिंग अ ग्रेट इन दॅट. नक्कीच सर, जसं आत्ता राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय
साधारणतः 5 दशकांपूर्वीचं राजकारण, जसं मी मगाशी हा प्रश्न तुम्हाला विचारला, आजच्या राजकारणाकडे बघताना राजकारणामधलं एक सिनियर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं बघता आणि आजचं राजकारण कशा पद्धतीनं हाताळलं जातंय या बाबतीत तुमचं मत काय? आजचं राजकारण हे स्वयंकेंद्रित राजकारण झालेलं आहे. आमच्या काळामध्ये एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलं की नजीकच्या भविष्यामध्ये दुसऱ्या पक्षात जाण्याचा स्वप्नातसुद्धा आमच्या मनामध्ये विचार येत नव्हता आणि तशी आवश्यकताही त्यावेळेला नव्हती. पण जेव्हा काही राज्यांमध्ये स्थानिक प्रश्नांवर त्या रिजनल पार्टीज तयार झाल्या, तामिळनाडू असेल, पंजाब असेल, अकाली दल असेल, ममताचा असेल, तो रोग महाराष्ट्रातसुद्धा येऊ शकतो असं त्यावेळेला आम्हाला वाटत होतं. स्वर्गीय इंदिरा गांधींना सुद्धा मी ते सांगितलं की धीरे धीरे या रिजनल पार्टीज वाढतील, पण आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की देशाच्या लेवलला 2 पार्टी महत्त्वाच्या असल्या लोकशाहीचं चांगली राहायची असेल तर, म्हणजे आरोग्यदायक लोकशाहीचं म्हणजे वातावरण राहायला पाहिजे, तर एक चांगली विरोधी पार्टी पाहिजे. पण आमची शकल व्हायला लागली भाषेच्या नावाने, विभागाच्या नावाने, वेगवेगळ्या नावाने. त्याच्यामुळे राजकारण जे बिघडत गेलं आणि महाराष्ट्राचं जे स्टेबल राजकारण होतं त्या स्टेबल राजकारणामध्ये आता अलीकडे की क्यू कर अशी वाटते लोकांची की सकाळी एका पक्षामध्ये आम्ही मॉर्निंग वॉक करताना वरलीला जातो तर विचारलं जातं की बाबा तू दुपारी म्हणजे काल कोणत्या पक्षात होता. आणि म्हणून लोकशाहीचा हास झालेला आहे. लोकांमध्ये लोकशाहीबद्दल आणि पुढाऱ्यांबद्दल जो काही पूर्वीचा आदर होता तो फार कमी झाला आणि ब्युरोक्रेसी आता हे हवी व्हायला लागलेली. सर, जसं आत्ता आपण म्हणतो की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे किंवा या सगळ्या बाबतीत, मात्र व्हिजन 2030 असं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे जय महाराष्ट्राच्या. आणि व्हिजन ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या हातामध्ये पुढच्या 6 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये, 20 वर्षांमध्ये देशाला किंवा राज्याला पुढे नेण्यासाठीचं एक मार्गदृष्टी आपण ज्याला म्हणतो ती आवश्यक आहे. आजच्या राजकारण्यांना कोणत्या पद्धतीची दृष्टी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? आजच्या राजकारण्यांना एकत्र विचार करून आणि त्यांचे जे स्वतःचे एक्सपर्टाईज ज्या विषयांमध्ये असेल त्या बाबतीतलं संकलन करून बजेट बनवताना त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर झाला पाहिजे आणि ते बजेटचं एक्झिक्युशनही व्यवस्थित झालं पाहिजे. नाही तर तरतूद होते 500 कोटीची, खर्च होतो 400 कोटी. आणि काही ठिकाणी सांगितलं जातं याची काळजी घेण्यात येईल, तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही, तुम्हाला अमुक नाही. तर लोकांना ते नेहमीच होऊन गेलं आहे की पुढारी आले की सांगतात की अमुक ठिकाणी आले एका गावाला, तुमच्या या भागाला, या संघटनेला, या जातीच्या लोकांना आम्ही पैसा कमी पडू देणार नाही. पण त्यांना सवय झालेली आहे की किती पैसा येईल आणि काय. आणि त्याच्यामुळे जे काही गोष्टी अर्धवट राहतात, तुम्ही सुरुवात करतात, यू मेक अ बिगिनिंग, पण त्याच्यानंतर त्याचं पूर्णतः तो प्रकल्प गेला नाही तर त्याची कॉस्ट खूप वाढत जाते. धरणाचं असेल तुम्ही कमी हे घ्या, लोकांचा राग शोषून घ्या, पण तो ही 10 धरणं मला यावर्षी कंप्लीट करायची आहेत. डॅम्स ते 20%ला म्हणजे 80% झालेत, 90% झालेत, तरच तुमचं बाकीच्या त्याच्यामध्ये सॉलिड काहीतरी होईल. पण त्याच्यात आणखी आशेचा किरण असा आहे की जे देवेंद्र फडणवीस शेतीशी त्यांचा फारसा संबंध नव्हता, पण वसंतदादापासून यांच्यापासून काय करतायत महाराष्ट्राकरता यांनी बघितलं आणि जलयुक्त शिवारसारखं त्यांनी जी कन्सेप्ट सुरू केली त्याच्यामुळे मी बघतो की निदान त्या थोड्या बंधाऱ्यांमुळे बागायत वाढली महाराष्ट्राची. आणि असं ज्याच्या पुढे काही धोरणं चांगली चाललीत तर ते जरूर व्यवस्थित होईल. आणि त्या धोरणांमध्ये मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, मनी अर्नर, तर त्याच्यामध्ये त्यांनी फार मोठा महत्त्वाकांक्षी एक प्रोजेक्ट घेतला की 2027पर्यंत 12,000 मेगावॅट सोलर पॉवर करायची, 2,500 मेगावॅट ही विंड पॉवर करायची जनरेशन, आणि त्याचं जे प्रोडक्शन झालेलं असेल ते इतर राज्यांना द्यायचं ना आपल्याला सेल्फ सफिशियंट आपण करू शकलो तर विजेचा दरसुद्धा कमी होईल. आणि जशी एनर्जी लागते, जसं माणसांना अन्न लागतं ते जर स्वस्त मिळालं तर त्या माणसाला त्याची इकॉनॉमी चांगली राहते. तशी महाराष्ट्राची सुद्धा इकॉनॉमी त्या याच्यामुळे चांगली राहील. 4,000 मेगावॅटच्या एनरॉनकरता सरकारं बदलली, आता 27पर्यंत यांनी जे काढलेलं आहे
आणि रूफटॉप सोलर, कृषी वाहिनी या योजना त्या राबवायला सुरुवात केली, त्याला सबसिडी द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा गुजरातचा थोडा मागे पडलेला होता, तो बरोबरीला येऊ शकतो आणि फार चांगलं काम ग्रामीण भागात होऊ शकतं. एवढंच नाही तर देशामध्ये जसं आपण सोलर म्हणतो सर्वीकडे सारखंच ऊन पडतं असं नाही, तर माझ्या धुळ्यापासून तर म्हणजे जळगाव, औरंगाबाद, बीड सूर्याचे किरण डायरेक्ट पडतात आणि त्याच्यामुळे तिथं सोलर पॉवरचं जनरेशन जास्त होतं. म्हणून मी देवेंद्रजींनाही सांगितलं, केंद्रालाही लिहिलं की तुम्ही 500 सबस्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स केंद्राच्या निधीतून महाराष्ट्राला द्या. याच्यातनं एनर्जी एकदा वाढली की ती इंडस्ट्रीला एनर्जी स्वस्तात मिळू शकते. इंडस्ट्रीला एनर्जी स्वस्तात मिळाली की त्याचं प्रोडक्शनचा कॉस्ट कमी होतो आणि मग तुम्ही स्पर्धेमध्ये उतरू शकतात. हे महाराष्ट्रामध्ये आम्ही एनर्जीच्या माध्यमातून करू शकतो. आणि दुसरं, जो भाजीपाला महाराष्ट्रात पिकतो त्याचा एक्सपोर्ट जर आम्ही चांगला वाढवला, फार देशांमध्ये गरज आहे भाजीपाल्याची, इथंसुद्धा तुमचा भाजीपाला वाया जातो. तर या 2-4 वर्षामध्ये वाढवण बंदरासारखं जर बंदर तुम्ही चांगलं डेव्हलप केलं तर वाढवणपासून दुबई फक्त 100 किलोमीटर म्हणजे अंतर कमी पडतं दुबईचं, आणि सेंट्रल युरोपला जी जहाजं जातात त्याचंसुद्धा 100 किलोमीटर अंतर कमी पडतं. तर असे काही प्रोजेक्ट चांगले तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून डेव्हलप केले तर महाराष्ट्राच्या या इकॉनॉमीमध्ये, महाराष्ट्राच्या सर्वसाधारण व्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा होऊ शकेल. त्यात तुम्हाला आणखी मी एक धन्यवाद देऊ इच्छितो की मी प्रवक्ता होतो काँग्रेसचा 2-3 वर्ष. इतर अनेक मी मीडिया बघितलेले आहेत आणि पुष्कळ वेळा टी व्ही हा बंद करावा असं मला वाटतं. आम्ही सिरियल बघतो पण बातम्या जास्ती बघत नाही. त्याचं कारण याने वार केला, त्याचा पलटवार याने केला, याच्याशिवाय काय शिल्लक राहिलेलं आहे. पण आज तुम्ही जे महाराष्ट्राने सुरू केलं याच्यामध्ये मी कॉलेजच्या मुलांना त्यांना सांगत होतो की या प्रकल्पातनं तुम्हाला काही शिकायला मिळेल, या प्रयोगातनं काही शिकायला मिळेल. आणि म्हणून आपले जे काठे साहेब आहेत त्यांना सांगितलं की दरवर्षी हा प्रोजेक्ट घ्या आणि वेगवेगळ्या लोकांना बोलवा, आणि जो चांगलं काम करतो फार्मर कंपनीचा असेल, मार्केटचा असेल, अशा माणसाला प्रोत्साहन मिळालं तर तो आणखी काम करायला म्हणजे जास्त त्याचा उत्साह वाढतो. आणि एवढं नाही, त्याचा आदर्श घेऊन इतर तरुण लोक त्या आदर्शाला फॉलो करतील आणि महाराष्ट्राची परिस्थिती सुधारण्यामध्ये जो तरुण वर्गाची गरज आहे, त्यांचं म्हणजे उत्साहाची गरज आहे, तो उत्साह तुम्ही वाढवतायत, याचं मला कौतुक आहे. निश्चित. अगदीच. आता एक शेवटचा प्रश्न, तुम्ही तरुणांचा उल्लेख केलात म्हणून, राजकारणामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे, पण आत्ताच्या जनरेशनला जे समोर दिसणारं राजकारण आहे ते राजकारण त्यांच्यासाठी पोषक आहे का, किंवा राजकारणामध्ये येण्याकरता कोणत्या गोष्टी या तरुणांच्या अंगी असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? पहिले सर्वप्रथम माझं म्हणणं असं आहे की अनेक लोकांनी राजकारणामध्ये येण्याचं कारण नाही आणि येणं शक्य नाही. आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये आपण प्रतिनिधी निवडतो आणि 2 लाख मतदारांमध्ये 5 लाख मतदारांमध्ये जेव्हा आमदार निवडायचा असेल आणि तिथं जर 500 लोक आमदारासाठी इच्छुक असतील तर ती अनफेअर कॉम्पिटिशन होईल. ज्याला राजकारणामध्ये जास्त त्याग करायची, जास्त मेहनत करायची, लोकांमध्ये मिळून मिसळून वागायची सवय असेल, अशा लोकांनीच राजकारणाचा विचार करावा. राजकारण म्हणजे काही कमवायचं साधन नाही. पण अनेक लोक जिल्हा परिषदचाही मेंबर झालं की त्याला लगेच त्या भागातले कॉन्ट्रॅक्ट पाहिजेत, मग पैसा काढायचा, कारण पुढचं इलेक्शन करायचं असतं. म्हणून तरुणांनी राजकारणाचा जास्त विचार करू नये. मोदीजींनी त्या दिवशी सांगितलं राजकारणात सहभाग आहे, तो सांगायचा भाग असतो. इतर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये मान आहे, त्याच्यामध्ये तुमचं काम करण्यामध्ये तुम्हाला समाधान आहे, कमवण्यामध्ये समाधान, तुम्ही कमवा, राष्ट्राच्या संपत्तीमध्ये भर घाला. दॅट इज ऑल्सो ए सॅटिस्फॅक्टरी लाईफ. पॉलिटिक्स इज नॉट ए सॅटिस्फॅक्टरी लाईफ. आजकाल असं झालं आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो की लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. एक मतदारसंघामध्ये 100-200 गावं आहेत. तो मुंबईला कामाला निघालेला माणूस आमदार, त्याला फोन येतो की फलाना वारला, तर मालेगावहून त्याला धुळ्याला परत जावं लागतं. म्हणजे लोकांशी त्या राजकारणी माणसाला संपर्क ठेवणं आणि त्यांचं कायम लांगूल चालन करणं हे चुकीचं होऊन जातं. आणि आजच्या राजकारणामध्ये आम्ही इतके कार्यक्रम करतो, कोणाला राम मंदिराला घेऊन जातो, कोणाला आणखी म्हणजे बद्रीनाथ केदारनाथला घेऊन जातो, आणि हा जो खर्च करतो तो खर्च आम्ही वसूल करण्याचं सुद्धा तरतूद करतो आणि त्याचं मनामध्ये आम्ही ठेवतो. हे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. राजकारण हे अर्थकारण
किंवा कमाईचं साधन किंवा दादागिरीचं साधन एक गोष्ट व्हायला लागली. म्हणजे लोकशाहीला थोडासा एक रोग लागल्यासारखं झालेलं आहे. नक्की. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिलात आणि खूप छान असं तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. विजय नवल पाटील सर आपल्यासोबत होते. जळगाव धुळेसारख्या मतदारसंघामध्ये 4 वेळा खासदारकी विजय नवल पाटील सरांनी केली आणि समाजकारण राजकारण याच्याशी खूप जवळचा संपर्क असलेलं हे व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असं हे व्यक्तिमत्व आज जय महाराष्ट्र विजन 2030च्या निमित्तानं सरांशी बोलण्याची संधी आपल्याला मिळाली. सरांना आपण ऐकलंच आहे आणि सरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला समोर मांडल्या आहेत त्याच्यावरती फार गांभीर्यानं विचार करण्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. धन्यवाद. Powered by महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट लँडस्केप. असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, सिडको, शहरांचे शिल्पकार, राजश्री लॉटरी. कधी कधी नशीबही आजमावून बघावं लागतं. स्पेशल पार्टनर MMRDA, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.